विधान परिषद उमेदवारी संदर्भातला तिढा आता सुटलेला आहे। ठाण्यातून विधान परिषदेसाठी दुसऱ्यांदा रवींद्र फाटक शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे। आता या संदर्भात आता जाहीर केलेली उमेदवारी आता विधान परिषदेची ही दुसऱ्यांदा असले तर रवींद्र फाटक यांचं म्हणणं आहे। सर कसं वाटतंय दुसऱ्यांदा ठाण्याची उमेदवारी आपल्याला जाहीर झाली आहे? मोठ्या प्रमाणात आता कार्यकर्त्यांचा जो जल्लोष आहे तो इथे होतोय, साजरा केला जातोय, काय वाटतंय? सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री पवार मॅडम आणि महायुतीचे आमचे ठाणे आणि पालघरचे सर्व लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आणि आमचे सर्व नगरसेवक आणि आमचे सर्वच महायुतीचे सर्व पदाधिकारी या दोन्ही जिल्ह्याचे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी मला संधी दिली। सर, या अगोदर वेगवेगळी नावं येत होती, विविध लोकांना उभं करण्यात येत होतं, मात्र आता कायम असं हे जाहीरच झालं की रवींद्र फाटक हे ठाणे विधान परिषदेसाठी उमेदवार झाले। तर ह्या अगोदर जी नावं होती त्यांचं आता काही असेल? नाही, कोणच नाही। इच्छुक होणं काही गुन्हा नाहीये। इच्छुक होतं, इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर सर्व इच्छुक होत असतात। पक्षाकडे एकनिष्ठ असलं पाहिजे, पक्षाकडे काम करणारे आणि पक्ष त्याचा विचार करून त्या माध्यमातून नक्कीच विचार उमेदवार देत असतो। यानंतरचं कसं नियोजन असेल? यानंतर आज फॉर्म भरल्यानंतर सन्माननीय शिंदे साहेबांच्या देशाखाली फॉर्म भरल्यानंतर संध्याकाळपासून ते शिंदे साहेब आदेश देतील त्या माध्यमातून माहितीच्या माध्यमातून मीटिंग घेतली जाते। धन्यवाद सर, आपण दिल्या माहितीबद्दल। संध्याकाळी रॅली असणार आहे, अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला कुठेतरी सुरुवात करण्यात येईल आणि अशाच प्रकारे विधान परिषदेची उमेदवारी जी आहे ती अखेरीस रवींद्र फाटक यांना जाहीर करण्यात आली आहे। दुसऱ्यांदा रवींद्र फाटक हे विधान परिषदेचे उमेदवार झाले आहेत। मी सोहम शिर्के, आपला महानगर ठाणे।